वांग, बटाटा आणि त्यासोबत तुरीची डाळीचं मिक्स कालवण कधी खाल्लंय का? नसेल खाल्लं तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे, 3 वांगे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आणि कुकरमध्ये शिजायला टाकायची आहे. अशा प्रकारचं हे झणझणीत कालवण एकदा नक्की बनवून बघा. खूपच आवडेल आणि प्रथमच तुम्ही बघत असताल तर आता तुरीची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. घरचीच आहे त्यामुळे जास्त काही दूध बसली नाही. फक्त 2 पाण्याने धुतली आणि कुकरमध्ये टाकून दिलेली आहे शिजण्यासाठी. यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. कुकर झाकण बंद केलं आणि गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर वांगं, बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचं. बटाट्याची वरची सालं काढून घ्यायची आणि कट करून घ्यायची आहेत आपलं वांगे आणि बटाटे. वांगं, बटाटा कट करून झालेलं बघू शकता. आता यामध्ये पुन्हा पाणी ओतून ठेवायचं म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत. त्यानंतर एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत. चला तर मग इथे थोडीशी कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि सगळं यामध्ये टाकून घेतलं. पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं. जास्त बारीकही वाटायचं नाही, ओबडधोबडच वाटून घ्यायचं. तर बघू शकता अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर एक कांदा देखील मिडियम साईजचा कट करून घेतलेला आहे. डाळसुद्धा आपली शिजलेली आहे बघू शकता. जास्त डाळ शिजायची नाही, ही आपल्याला अर्धवट डाळ शिजवून घ्यायची आहेत. बघू शकता एकदम जास्तसुद्धा गरगट्टा डाळ शिजलेली नाही, थोडीशी कणी आहे डाळीमध्ये. त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं. जेवढं आपल्या भाजीला हवं आहे तेवढं तेल टाकायचं. तर इथं मी कच्च्या घाणीचं मोहरीचं तेल वापरत आहे. तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. आता यामध्ये मी जिऱ्याचा वापर करणार नाही. जे हिरवं वाटण आपण तयार केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे म्हणजे वाटण छान असं परतून निघेल. त्यानंतर आता वाटण छान परतून झालं की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदासुद्धा छान कमी गॅसवरती आपला परतून घ्यायचा आहे. एकदा या पद्धतीची भाजी किंवा हे कालवण नक्की बनवून बघा. चपाती भातासोबत अप्रतिम लागतं, भाकरीसोबतसुद्धा खूपच मस्त लागतं. एकदा नक्की बनवून बघा. कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे. छान असा कांदासुद्धा कमी गॅस ठेवूनच आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. ही भाजी म्हणताल तर अगदी आगळी वेगळी भाजी आहे आणि खूपच चवदार चविष्ट लागते. तुम्ही वांग बटाट्याची भाजी प्रत्येक वेळी जशी बनवता त्यापेक्षा वेगळी भाजी आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल. इतकी चवदार आणि चविष्ट तयार होते. चला तर मग मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे काळा, 1 चमचा इथे गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी एव्हरेस्टचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता थोडीशी हळद देखील टाकलेली आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकणार आहे. जास्त प्रमाणात टाकू नका. जर मसाले जास्त वापरले असेल तर अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा कमी इथे लाल तिखट वापरलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. छान मसाले तेलामध्ये छान फ्राय झाली पाहिजेत. खूपच मस्त आणि भन्नाट चवीचं कालवण तयार होतं. जर वरण मुगाच्या डाळीचं किंवा तुरीच्या डाळीचं खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला पित्त होत असेल तर या पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा. आता धुवून घेतलेलं वांगं बटाटासुद्धा यामध्ये छान टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. डाळसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे म्हणजे शिजवून तयार झालेली आहे. डाळीचा जास्त गरगट्टा करू नका, नाहीतर मग डाळ वेगळी दिसेल किंवा कलरसुद्धा वेगळा दिसेल भाजीचा. थोडीशी अर्धवटच शिजवायची आहे म्हणजे आपण भाजी शिजवणार आहोत त्यासोबत डाळसुद्धा पुन्हा शिजणार आहे. तर आता कमी गॅसवरती ठेवून थोडा वेळ मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपला थोडंसं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे म्हणजे वांगं बटाटा शिजेल इतपत थोडंसं टाकायचं, जास्त पाणी टाकू नका. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं त्यामध्येच पाणी टाकून घेतलं आणि ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता थोडा वेळ आपण झाकण ठेवून घेऊयात आणि आपलं वांगं बटाटा छान असं शिजवून घेऊयात. त्यानंतर आपण वांगे बटाट्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत एक 5-6 मिनटं. त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. झाकण काढून बघायचं आहे 5-6 मिनटानंतर. 5-6 मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढून बघूयात. बघू शकता मस्त भाजीला इथे उकळी आलेली आहे. अर्धवट भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत. आता उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे म्हणजे तुरीची डाळ ही उग्र लागत नाही किंवा तिचा वेगळा वाससुद्धा येत नाही. तर आता इथे तुरीची डाळ मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तीसुद्धा टाकून घेतलेली आहे. बघू शकता किती कोरडी दिसत आहे. अशाच प्रकारची आपल्याला शिजवायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं.
तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा इतरांसोबत. तुम्ही देखील या पद्धतीची आगळी वेगळी ही भाजी नक्की बनवून बघा. बघू शकता मस्त इथे भाजी आपली झणझणीत तयार झालेली आहे. गॅस कमी करायचा आणि छान उकळून घ्यायची आहे थोडा वेळ. तर बघू शकता काय मस्त हे आपले इथे कालवण इथे तयार झालेलं आहे. गॅस आता कमी करून घेतलेला आहे आणि 1-2 मिनिट पुन्हा उकळून घेणार आहे. एकदम मस्त आणि भन्नाट चवीचं हे कालवण आपलं इथे तयार झालेलं आहे. एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यांनाच आवडेल असं हे कालवण आपलं इथे तयार झालेलं आहे. मुलंसुद्धा आवडीने खातील. टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही अशा प्रकारची रस्सा भाजी देऊ शकता. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. या पद्धतीचं हे कालवण आगळं वेगळं नक्की बनवून बघा. आता गॅसवरून कढाई उतरून घेतली. चला तर प्लेटमध्ये आपण हे कालवण काढून घेऊया. त्यासोबत बाजरीची ज्वारीची भाकरी अप्रतिम लागते. तसेच भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता. खूपच मस्त अशी लागते. चला तर मग आता प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. काय मस्त टेक्स्चर आलेला आहे भाजीला. काय मस्त दिसत आहे. भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी. नक्की बनवून बघा या पद्धतीची. आता प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. आगळी वेगळ्या पद्धतीचं हे वांग बटाट्याचं आणि तुरीच्या डाळीचं कालवण नक्की बनवून बघा.